या चित्रपटाच्या सुरुवातीला आपण बालगंधर्वांविषयी एक छोटीशी माहिती पाहतो। ती अशी की मराठी रंगभूमीला पडलेले एक सुरेल स्वप्न म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व। वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी या मुलाने स्वतःच्या नव्या युगाची सुरुवात केली। ह्या युगाचे नाव होते गंधर्व युग। 19व्या शतकाचा हा उत्तरार्ध। भारतावर त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती। या काळात स्त्रियांनी रंगमंचावर काम करणे हे हीन मानले जायचे आणि त्या काळात एका पुरुषाने रंगमंचावर स्त्री रूपाचे दर्शन घडवून भारतीय स्त्रीला रंगभूमीवर प्रवेश करण्याचा आत्मविश्वास मिळवून दिला। या कलावंताने भारतीय प्रेक्षकांना प्रथमच भव्य दिव्य दृश्य पाहण्याची प्रेरणा दिली। तो कलाकार म्हणजे बालगंधर्व। यानंतर आपण 1898चा साल पाहतो। आता नारायण म्हणजेच बालगंधर्व 7-8 वर्षाचे असतात आणि इथे ते केशरीवाड्यात, जो की बाळ गंगाधर टिळकांचा वाडा असतो, तिथे त्यांचं गायन सादर करत असतात। इथे नारायण इतक्या सुरेल आवाजात गात असतात की ते ऐकल्यावर लोकमान्य टिळक त्याला बालगंधर्व नाव देतात, ज्यातील गंधर्व शब्दाचा अर्थ असा की देवांचे मनोरंजन करणारे स्वर्गातील गायक। त्याचबरोबर इथे आपल्याला कळतं की बालगंधर्व नाव हे त्यांना लोकमान्य टिळकांनी दिलं होतं। पुढे त्याच वर्षी नारायण राजर्षी शाहू महाराजांसमोर त्यांची गायकी सादर करतात, जी शाहू महाराजांना देखील खूप आवडते। इथे नारायणच्या मामांकडून शाहू महाराजांना कळतं की बालगंधर्वांना एका कानाने ऐकू येत नाही। त्यामुळे शाहू महाराज त्यांना सांगतात की तुम्ही मिरजेला जा, जिथे एक चांगले डॉक्टर आहेत आणि तिथेच किर्लोस्कर कंपनी देखील आहे, त्यांच्याकडे याला ठेवा। प्रत्यक्षात ते सांगतात की किर्लोस्कर कडे जर नारायण राहिले तर भविष्यात बालगंधर्व खूप मोठे कलाकार होतील। यानंतर आपण 10 वर्षानंतरचा सीन पाहतो आणि आता बालगंधर्व मोठे झालेले असतात। तसेच ते सध्या किर्लोस्करांच्या नाटक मंडळीत कलाकार म्हणून काम करत असतात। इथे पंचतुंड नररुंड मालधर हे गाणं आहे, जे की गंधर्व स्टेजवर सादर करत असतात, पण बाईचा वेश करून, कारण त्या काळी नाटकात काम करण्यासाठी बायका मिळत नव्हत्या आणि त्यामुळे बाईचं पात्र सादर करण्यासाठी पुरुषच बाईचा वेश करून ते कॅरेक्टर सादर करायचे। इथे आपण पाहतो की हे नाटक पाहण्यासाठी बाळ गंगाधर टिळक व शाहू महाराज देखील आलेले असतात। आता बॅकस्टेजला आल्यावर नारायण पाहतात की पंडितने त्यांच्या सदऱ्याला सोन्याच्या गुंड्या लावल्या आहेत। इथे पंडित बद्दल सांगायचं तर हा एक श्रीमंत मामलेदाराचा मुलगा असतो आणि तो बालगंधर्वांचा मोठा चहेता असतो। पुढे नारायणच्या आई त्यांना भेटायला येतात, ज्या की शंकरराववर खवळत असतात। प्रत्यक्षात शंकरराव हे किर्लोस्कर नाटक कंपनीचा कारभार सांभाळत असतात आणि त्यांनी नारायणच्या आईंना शब्द दिलेला असतो की ते नारायणचं लग्न लावून देतील। इथे शंकरराव बालगंधर्वांच्या आईला म्हणतात या 2 महिन्याच्या आत नारायणचं म्हणजेच बालगंधर्वाचं एका चांगल्या आणि सुशिक्षित मुलीशी लग्न लावून देतो। तसेच पुढे आपण लक्ष्मीला पाहतो, जिच्यासोबत नारायणचं लग्न लावून दिलं जातं। आता एक दिवस नारायण जेव्हा घरी येतात तेव्हा ते लक्ष्मीला त्यांच्या कामाबद्दल सांगतात की त्यांचं काम असं आहे की त्याच्यामुळे मला तुला वेळच देता येणार नाही आणि त्यामुळे मला महिना घरापासून दूर राहावं लागतं। यावर लक्ष्मी म्हणते तसं असेल तर मला पण तुमच्यासोबत घेऊन जा। ज्यावर बालगंधर्व सांगतात की तसं करता येणार नाही, कारण आजपर्यंत कोणतीच बाई नाटक मंडळीत आली नाही। त्याचबरोबर लक्ष्मी बालगंधर्वांना तिची एक इच्छा सांगते की जसं बाईचं रूप तुम्ही नाटकात करता, तुमचं तसं रूप मला पाहायचं आहे। ज्यावर बालगंधर्व तिच्यावर चिडतात आणि रागारागात तिथून निघून जातात। आता लक्ष्मीला वाटतं की तिच्याकडून खूप मोठी चूक झाली, पण इतक्यात बालगंधर्व स्त्रीचा वेश करून लक्ष्मी समोर येतात, ज्यामुळे लक्ष्मी खूप आनंदी होते। आता पुढे दाखवतात की बालगंधर्व जेव्हा स्टेजवरती संगीत नाटक सादर करत असतात तेव्हा जॅक्सन नावाचा एक इंग्रजांचा नाटक पाहायला आलेला असतो, ज्याला अनंत कान्हेरे नावाचा एक स्वातंत्र्यवीर गोळ्या घालतो। कारण की या काळात भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून खूप साऱ्या चळवळी होत होत्या व हत्या होत होत्या आणि त्यातलीच ही देखील हत्या असते। आता हे सर्व प्रकरण बालगंधर्वांच्या डोळ्यासमोर झालेलं असतं, त्यामुळे ते विचारात पडतात आणि पुढे जेव्हा ते त्यांच्या नाटक मंडळीसोबत बसलेले असतात तेव्हा त्या गणपतला म्हणतात की त्यांना स्वतःची शरम वाटत आहे, कारण त्यांच्या वयाची मुलं देशसेवेसाठी फासावर जात आहेत आणि आपण मात्र हे गाणं बजावणं करत बसलोय। ज्यावर गणपत व बालगंधर्वचे मित्र त्यांना समजावतात की आपण पण नाटकाच्या रूपात देशसेवाच करत आहोत, कारण आपल्या नाटकातून आपण बालविवाह होऊ नये म्हणून जागरूकता वाढवत आहोत आणि ही देखील एक देशसेवाच आहे। फक्त इतरांचा हत्यार बंदुका व पिस्तूल आहे आणि आपलं नाटक। यानंतर काकासाहेब खाडीलकर शंकररावकडे येतात व सांगतात की ते मान अपमान नावाचं एक संगीत नाटक लिहित आहेत आणि त्यासाठी ते भामिनी नावाचं पात्र नारायणकडून करून घेणार असतात। सोबतच इकडे नारायणच्या घरी आपण पाहतो की त्यांना व लक्ष्मीला एक मुलगी झाली आहे, ज्यामुळे हे दोघे खूप आनंदी असतात। सोबतच बालगंधर्व लक्ष्मीला एक साडी भेट देतात आणि सांगतात की त्यांची पगार वाढवली आहे। तसेच ते मान अपमान नाटकासाठी पुन्हा दौऱ्यावर जातात। आता पुढे काही महिने उलटतात आणि शंकरराव सर्वांना सांगतात की नारायणच्या मुलीचं म्हणजेच बालगंधर्वाच्या मुलीचं निधन झालं आहे, त्यामुळे आज यांचा जो संगीत नाटकाचा शो होता तो रद्द केला आहे। इतक्यात इथे नारायण येतो आणि तो म्हणतो की जे व्हायचं होतं ते झालं, पण यामुळे आजचा खेळ रद्द करू नका। इथे आपल्याला समजतं की बालगंधर्वांना सर्वात जास्त काळजी आहे ती म्हणजे प्रेक्षकांची। यानंतर नाथा नाही मी बोलत हे गाणं आहे, ज्यात आपण पाहतो की यांच्या नाटकातील सर्वांनाच नारायणच्या मुलीचं निधन झाल्याचं खूप दुःख आहे आणि तरी देखील नारायण स्टेजवर गातात। तसेच या खेळानंतर ते घरी जातात, जिथे त्या लक्ष्मीला भेटल्यावर खूप रडतात
आता इकडे कराचीमध्ये आपण शेठ लक्ष्मीचंद नारंगला पाहतो. इथे त्यांना जेव्हा माहिती मिळते की बालगंधर्वांच्या मुलीचं निधन झालं तरी देखील ते स्टेजवर गात होते, तेव्हा ते बालगंधर्वांचं कलेबद्दलचं प्रेम पाहून खूप चकित होतात आणि ते त्यांचं प्रायव्हेट विमान बालगंधर्वांकडे पाठवतात व त्यांच्या घरी गाण्याची मैफिल सादर करायला बोलवून घेतात. आता बालगंधर्व मान अपमान नाटकातील भामिनी नावाचं जे पात्र करायचे ते खूप प्रसिद्ध होतं. इतकं की गंधर्व भामिनी सादर करत असताना ज्या प्रकारची वेशभूषा करत असतात तशाच साड्या बायका घालायला लागतात व भामिनी सारखाच पेहराव करायला लागतात. त्याचबरोबर नाटक आणखी खरं वाटावं व प्रेक्षकांना त्याचा चांगला अनुभव घेता यावा यासाठी बालगंधर्व त्यांच्या शाकुंतल नावाच्या एका नाटकात हरिण म्हणून खऱ्याखुऱ्या शेळीला घेऊन येतात. पण नाटक सुरू असताना ती शेळी स्टेजवरून खाली उडी मारते आणि प्रेक्षकांच्या दिशेने पळून जाते, ज्यामुळे नाटक पाहणारे सर्व प्रेक्षक गोंधळून चालून नाटक सोडून जातात. त्याचबरोबर यांचं नाटक मध्येच थांबतं, ज्यामुळे पुढे शंकरराव नारायणवरती खूप खवळतात. तसेच ते म्हणतात की नाटकात वेगवेगळे प्रयोग करणं त्यांच्या नाटक कंपनीत चालणार नाही. जे ऐकल्यावर गणपत शंकररावला म्हणतात की ही कंपनी आपल्या सर्वांची आहे, ती फक्त तुमची कशी झाली. प्रत्यक्ष त्या नाटक कंपनीचे प्रमुख नानासाहेब जोगळेकर होते आणि त्यांचं निधन झाल्यानंतर कंपनीची मालकी बालगंधर्वांकडे आली होती. पण बालगंधर्व शंकररावला म्हणाले होते की त्यांना कंपनीची मालकी नको, ज्यामुळे आता शंकरराव किर्लोस्कर नाटक कंपनीचे मालक असतात. तसेच इथे शंकररावला कळतं की यांच्या नवीन नाटकातील सरस्वतीच्या पात्रासाठी बालगंधर्वांनी नवीन शालू मागवले आहेत, त्यामुळे ते शालू परत पाठवायला लावतात व बालगंधर्वांना म्हणतात की आपल्याकडे जे जुने शालू आहेत तेच तू नेसायचे. तसेच पुढे आपण पाहतो की बालगंधर्व शंकररावांचा अपमान करण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या पांढऱ्या रंगाचा शालू घालतात व प्रेक्षकांसमोर नाटक सादर करतात, जे पाहून शंकरराव बालगंधर्वांना म्हणतात की लोक नाटक पाहायला आणि गाणे ऐकायला येतात, शालू पाहायला येत नाही, त्यामुळे शालूवर उधळपट्टी करायची नाही. यावर बालगंधर्व म्हणतात की नाटक जसं कानाला आनंद देणारं असायला हवं तसेच नेत्रसुखही देणारं असायला हवं. आता शंकरराव म्हणतात की तुम्ही रंगमंचावर महाल उभा कराल, पण त्यात आपण सर्व काही गमावून बसू. ज्यावर बालगंधर्व म्हणतात की तसं झालं तरी चालेल, पण प्रेक्षकांच्या सेवेसाठी तडजोड केली जाणार नाही. आता यांचे वाद इतके वाढतात की यांच्यातील जो पंडित असतो, ज्याला आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिलं होतं, तो म्हणतो की आम्ही ही कंपनी सोडून टाकतो, ज्यामुळे गणपत सुद्धा कंपनी सोडतात आणि या दोघांमुळे बालगंधर्व देखील किर्लोस्कर कंपनी सोडून टाकतात. पुढे 1913 मध्ये बालगंधर्व पंडित व गणपत सोबत छत्रपती शाहू महाराजांकडे जातात. प्रत्यक्षात शाहू महाराजांना आधीच माहित असतं की हे नवीन नाटक कंपनी सुरू करत आहेत आणि हे तिघे इथे शाहू महाराजांची परवानगी घेण्यासाठी त्यांच्याकडे आलेले असतात, ज्यावर शाहू महाराजांना नवीन नाटक कंपनी सुरू करण्याची परवानगी देतात. तसेच पंडित त्यांना सांगतो की हे पेनचे इनामदार म्हणजेच बाबासाहेब धारकर यांच्याकडून 7,000 रुपये कर्ज म्हणून घेत आहेत आणि त्यानेच हे नवीन कंपनी सुरू करणार आहेत. त्याचबरोबर ते त्यांच्या नाटक कंपनीचं नाव गंधर्व नाटक मंडळी असं ठेवतात, कारण नाटक बालगंधर्वांच्या नावाने चालतात. आता 5 जून 1913 यांच्या नाटक कंपनीची सुरुवात होते आणि पुढे आपण पाहतो की यांच्या नाटकांचे खूप सारे प्रयोग होतात. तसेच आता बालगंधर्व देखील ते करत असलेल्या नाटकातील स्त्री पात्रावर खूप सारे पैसे खर्च करतात. त्या कॅरेक्टरसाठी खूप सारे शालू व दागदागिने ते पैशाचा विचार न करता घेत असतात. सोबतच आपण पाहतो की यांच्या नाटक कंपनीत येणाऱ्या लोकांसाठी ते चांदीच्या ताटामध्ये जेवणाची व्यवस्था करतात. पण गणपतराव बालगंधर्वांना म्हणतात की हा खर्च खूप होत आहे. मान्य आहे की नेत्रसुखात नाटक ही आपल्या नाटकांची ओळख आहे, पण त्यासाठी इतकी उधळपट्टी आवश्यक नाही. प्रत्यक्षात इथे आपल्याला समजतं की बालगंधर्व त्यांचे जे काही निर्णय घेतात ते सर्व पंडितच्या सांगण्यावरून घेत आहेत आणि पंडितचा प्रभाव त्यांच्यावर इतका झाला आहे की पंडितने दिलेल्या कोणत्याही कागदपत्रांवरती ते निश्चिंतपणे सह्या करत आहेत, ती कागदपत्रे न वाचता. आणि जो काही पैशाचा व्यवहार असतो तो सर्व त्यांनी पंडितकडे सोपवलेला असतो, ज्याचा हिशोब बालगंधर्व पंडितला कधीच विचारत नाही. आणि याबद्दल गणपत जेव्हा बालगंधर्वांना सावध करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते गणपतच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच पुढे दाखवतात की बालगंधर्वांना आता 2 मुले आहेत आणि त्यांचा खर्च व घरातील खर्चासाठी पैसे कमी पडत असतात. त्यामुळे लक्ष्मीनारायणला म्हणतात की तुम्ही जे पैसे पंडितला देता ते पैसे तो कोणत्या व्यापारात गुंतवतो हे कोणालाच माहित नाही, त्यामुळे त्याच्यापासून सावध राहा. पण यावर बालगंधर्व म्हणतात की त्यांचा पैशाचा हिशोब पंडितच पाहणार आणि याबद्दल परत कोणी विचारायचं नाही. आता पुढे आपण 1918 मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचं बडोदामधील लक्ष्मीविलास पॅलेस पाहतो, जिथे दाखवतात की सयाजीराव बालगंधर्वांच्या गंधर्व नाटक कंपनीला राजश्रय देतात. यानंतर बालगंधर्व गडकरी मास्तरांकडे जातात, जे की लेखक असतात आणि सध्या खूप आजारी असतात. इथे बालगंधर्व त्यांनी लिहिलेलं एखादं नाटक आहे का म्हणून विचारतात, ज्यावर ते एकच प्याला नावाचं नाटक बालगंधर्वांना देतात, ज्यात दाखवलंय की त्यातील सिंधू नावाची महिला खूप गरीब आहे. पण पुढे जेव्हा नाटकाची तालीम सुरू होते तेव्हा बालगंधर्वांना बातमी मिळते की गडकरींचं निधन झालं आहे, त्यामुळे बालगंधर्वांना खूप दुःख होतं. त्याचबरोबर ते ठरवतात की गडकरींनी लिहिलेल्या नाटकातील सिंधू नावाच्या कॅरेक्टरला ते अजरामर करून दाखवणार. त्याचबरोबर जेव्हा एकच प्याला नाटकाचे खेळ होतात तेव्हा ते नाटक खूप प्रसिद्धी मिळवतं आणि यानंतर बालगंधर्व ठरवतात की ते यापेक्षाही आणखी मोठं द्रौपदी नावाचं नाटक करणार, ज्याचा स्टेज भव्य दिव्य असेल.
आणि तसा स्टेज उभारण्यासाठी ते बाबूराव पेंटरला गंधर्व नाटक कंपनीत घेऊन येतात. आता गणपत जेव्हा पाहतात की बालगंधर्व नाटकावर खर्च करत असताना ते पंडितकडे कोणताच हिशोब मागत नाहीयेत, तेव्हा ते याबाबत बालगंधर्वांना पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतात. पण बालगंधर्व पुन्हा पंडितचीच बाजू घेतात, ज्यामुळे गणपत म्हणतात की मी ही नाटक कंपनी सोडून जात आहे. आता इथे गणपतरावांना वाटत असतं की बालगंधर्व त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतील, पण ते काहीच बोलत नाही. त्याचबरोबर गणपतराव पाहतात की पंडितने आधीच त्यांचा हिशोब करून ठेवलेला आहे, त्यामुळे ते जास्त काही न बोलता यांची कंपनी सोडून जातात. यानंतर आपण द्रौपदी हे नाटक पाहतो, ज्याच्या स्टेजचं व संपूर्ण नाटकाचं प्रेक्षक खूप कौतुक करतात. त्याचबरोबर इथे बालगंधर्वांना शोधत एक पठाण येतो आणि तो बालगंधर्वांकडे त्याचे 1.5 लाख रुपये मागतो, जे की यांच्या नाटक कंपनीने या पठाणकडून उधारी केलेली असते. पण इतक्यात बालगंधर्वांना माहिती मिळते की यांनी जेवढे पण पैसे पंडितकडे जमा केले होते ते सर्व बुडाले आहेत, कारण पंडित धंद्यात बुडालेला असतो आणि त्याला पोलिसांनी पकडून नेलेलं असतं. आता हे सर्व जेव्हा तिथे जमा असलेल्या प्रेक्षकांना माहित होतं, तेव्हा ते बालगंधर्वांसाठी पुढे येतात आणि ज्याला जेवढे जमेल तेवढे पैसे ते द्यायला लागतात. कोणी 20,000 रुपये द्यायला लागतो तर कोणी 5,000. पण बालगंधर्व त्या सर्वांची मदत घेण्यास नकार देतात, कारण त्यांचं म्हणणं असतं की कर्ज त्यांनी घेतलं होतं आणि तेच हे फेडणार, तेही त्यांच्या नाटकाचे प्रयोग करून. आणि लोक जे पैसे त्यांना देत आहेत ते मदत म्हणून जरी देत असले तरी ती एक प्रकारची भिक्षाच आहे. यानंतर यांच्या नाटक कंपनीमध्ये लोंढे नावाचे एक नवीन कलाकार सामील होतात, जे की गायक व संगीतकार असतात आणि यांना सोबत घेऊन बालगंधर्व नवीन नाटक बसवतात व त्याचे अनेक शोज करतात, ज्यामुळे यांच्याकडे आता सर्व खर्च भागून 30,000 रुपये शिल्लक राहतात. त्यामुळे लाडसाहेब, जे की यांच्या नाटक कंपनीतीलच एक असतात, ते म्हणतात की असेच खेळ चालत राहिले तर 6 महिन्यातच आपण पठाणचं 1.5 लाखाचं कर्ज फेडून टाकू. पण बालगंधर्व म्हणतात की त्यांची स्वराज्य सेवेसाठी पैसे जमा करून द्यायची इच्छा आहे, तेही नाटक करून, आणि त्यासाठी ते केशवराव भोसलेंसोबत नाटक करायचं ठरवतात. प्रत्यक्षात केशवरावांचा आवाज व बालगंधर्वांच्या आवाजात खूप फरक असतो, त्यामुळे यांच्या नाटक कंपनीमधील जे बुवा असतात ते म्हणतात की लोक तुमच्यात व केशवरावांमध्ये तुलना करतील, त्यामुळे त्यांच्यासोबत नाटक करू नका. ज्यावर बालगंधर्व नाटक न करण्यास नकार देतात आणि यामुळे आता बुवा देखील यांची गंधर्व नाटक कंपनी सोडून जातात. आता लाडसाहेब जेव्हा बँकेत पैसे भरण्यासाठी जाणार असतात तेव्हा बालगंधर्व त्यांना अत्तराचे पैसे द्यायला सांगतात, ज्याचं बिल 25,000 रुपये असतं, ज्याची बराबरी जर सध्याच्या पैशांसोबत केली तर ते 4 ते 5 लाख रुपये होतील. तसेच इथे आपल्याला समजतं की बालगंधर्वांच्या नाटक कंपनीवर कर्ज असून देखील ते इतकी उधळपट्टी करत आहेत. यानंतर रवी मी हे गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की बालगंधर्व केशवरावांसोबत संगीत नाटक करतात. तसेच बालगंधर्व आणि केशवराव यात गात असतात. इथे केशवरावांची गायकी बालगंधर्वांना इतकी आवडलेली असते की ते चालू नाटकात त्यांना आदराने बूट घालायला देतात. कदाचित हा त्या नाटकातीलच एक सीन असावा. असो, आता केशवरावांना जेव्हा माहित होतं की बालगंधर्वांवर कर्ज असून देखील ते या नाटकात मिळालेले सर्व पैसे स्वराज्य फंडासाठी देत आहेत, तेव्हा ते बालगंधर्वांना म्हणतात की आपण आपल्या नाटकाचे आणखी प्रयोग लावतो आणि तुमचं सर्व कर्ज फेडून टाकू. प्रत्यक्षात केशवराव बालगंधर्वांसोबत एकच नाटक करणार होते आणि आता ते काही कामानिमित्त परत जाणार असतात. पण स्वराज्य फंडाबद्दल कळल्यावर ते त्यांच्या संगीत नाटकाचे आणखी प्रयोग करणार असतात. तसेच आपण पाहतो की बालगंधर्वांची प्रसिद्धी आणखी वाढते आणि लोक त्यांचं खूप कौतुक करायला लागतात, कारण त्यांनी नाटकांच्या सहाय्याने शास्त्रीय संगीत घराघरात पोहोचवलेलं असतं. यानंतर बालगंधर्व आणि केशवरावांचं संयुक्त स्वयंवर हे नाटक होणार असतं. पण बालगंधर्वांना बातमी मिळते की केशवरावांचं मुंबईत हृदयविकाराने निधन झालं, ज्याचं बालगंधर्वांना खूप दुःख होतं. त्याचबरोबर पुढे आपण काही फास्ट फॉरवर्ड सीन पाहतो, ज्यात दाखवलं आहे की यांची गंधर्व नाटक कंपनी कर्जात तर बुडालेली असतेच, त्यात आता यांच्या नाटकांना पूर्वीसारखी जशी गर्दी व्हायची तशी होत नसते, ज्यामुळे यांची नाटक कंपनी एक प्रकारे बंदच पडते. आता काही वर्षानंतर दाखवतात की व्ही शांताराम, जे की चित्रपट निर्माते असतात, ते बालगंधर्वांकडे येतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही माझ्या 3 चित्रपटात काम करा, ज्याचे मी तुम्हाला 6 लाख रुपये देईन. आता बालगंधर्व यासाठी नकार देणार असतात, पण लक्ष्मीच्या सांगण्यावरून ते चित्रपटामध्ये काम करायला तयार होतात. पुढे जेव्हा यांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असतं तेव्हा त्यामध्ये एक गाण्याचा सीन असतो, म्हणजेच बालगंधर्व गाणं गात असतात आणि व्ही शांताराम त्यांचं शूटिंग करत असतात. पण शूट सुरू असताना व्ही शांताराम जेव्हा वेगवेगळ्या अँगलने बालगंधर्वांचं शूटिंग करत असतात तेव्हा बालगंधर्वांना सारखं त्यांचं गायन मध्येच थांबावं लागत असतं, ज्यामुळे ते कोणालाही न सांगता हे शूटिंग सोडून एका वारीच्या दिंडीसोबत जातात. तसेच पुढे व्ही शांताराम जेव्हा त्यांना शोधत येतात तेव्हा बालगंधर्व त्यांना सांगतात की त्यांना चित्रपटात काम करणं निर्जीव वाटत आहे आणि त्यांच्यासाठी नाटकच बरे आहेत, त्यामुळे आपण केलेला करार तोडून टाकू. आता व्ही शांताराम यासाठी होकार देतात आणि पुढे दाखवतात की सिनेमा करून मिळालेले पैसे यांना काही जास्त दिवस पुरणार नसतात, त्यामुळे बालगंधर्व त्यांच्यावरचं कर्ज फेडण्यासाठी पुन्हा नाटक करायचं ठरवतात. पण बालगंधर्वांचे जे जुने काही साथीदार होते ते बालगंधर्वांना सल्ला देतात की येणारा काळ हा सिनेमांचा आहे आणि तुम्ही सिनेमाच करायला हवेत. पण बालगंधर्वांचा यासाठी नकार असतो. तसेच त्यांचे हे जुने साथीदार नाटक करण्यास नकार देतात. यानंतर आज म्हारे घर पाहुणा हे गाणं आहे,
ज्यात आपण घोरजानला पाहतो. ह्या एक गायिका असतात व सिनेमामध्ये काम करत असतात. तसेच त्या बालगंधर्वांच्या मोठ्या चैत्या असतात आणि बालगंधर्व जेव्हा त्यांचा आवाज ऐकतात तेव्हा ते त्यांना भेटायला जातात. इथे ते त्यांच्या गायकीचं व आवाजाचं खूप कौतुक करतात. तसेच घोरजान बालगंधर्वांना सांगतात की मला तुमच्याकडून गायन शिकायचं आहे. सोबतच त्या म्हणतात की तुम्ही जर मला तुमच्या नाटक कंपनीमध्ये घेतलं तर मी सिनेमा देखील सोडायला तयार आहे. आता पुढे आपण पाहतो की बालगंधर्व घोरजानला त्यांच्या गंधर्व नाटक कंपनीत घेतात आणि यांची नवीन नाटकाची तालीम सुरू होते. ज्यात बालगंधर्व घोरजानला शिकवतात की नाटकात कसे हावभाव सादर करायचे असतात. तसेच पुढे यांच्या नाटकाचा पहिला प्रयोग होतो, ज्यात घोरजान रुक्मिणीच्या आवाजातील गाणं म्हणतात, जे की पूर्वी बालगंधर्व म्हणायचे. सोबतच यात बालगंधर्व श्रीकृष्ण बनलेले असतात, पण प्रेक्षकांना मात्र बालगंधर्वांकडूनच रुक्मिणीच्या आवाजातील गाणं ऐकायचं असतं. त्यामुळे प्रेक्षक त्यांनाच गाणं गायला सांगतात, ज्यामुळे घोरजान खूप दुःखी होतात आणि स्टेज सोडून जातात. तसेच बालगंधर्व प्रेक्षकांसाठी गाणं गातात. आता नाटक संपल्यावर बालगंधर्व घोरजानकडे येतात, जिथे आपण पाहतो की घोरजानला देखील मान्य असतं की रुक्मिणीच्या आवाजातील गाणं बालगंधर्वांनी गायल्यावरच चांगलं वाटतं. तसेच आपण पाहतो की ह्या नाटकातून जे काही पैसे जमलेले असतात ते सर्व बालगंधर्व घोरजानला देतात. पुढे दाखवतात की बालगंधर्व आता जास्त करून तर घोरजान सोबतच राहत असतात आणि त्यांच्या स्वतःच्या घरी म्हणजेच लक्ष्मीकडे ते महिन्यातून एखाद्या वेळी जात असतात. त्याचबरोबर एकदा जेव्हा ते लक्ष्मीकडे आलेले असतात तेव्हा ते परत जाताना तिला सांगतात की तिने त्यांची वाट पाहू नये, कारण ते घरी परत येणार नाहीत. म्हणजेच ते घोरजान सोबत राहायला चाललेले असतात. आता बालगंधर्व घोरजानच्या इतक्या नादात असतात की गंधर्व नाटक कंपनीतील सर्व निर्णय घोरजानच घ्यायला लागते, ज्यामुळे यांच्या नाटक कंपनीतील इतर कलाकार नाराज असतात. पुढे ही बातमी सर्व ठिकाणी पसरते की बालगंधर्व घोरजानच्या नादात आहेत. त्यामुळे बालगंधर्व जेव्हा शेठ लक्ष्मीचंदकडे 1,00,000 रुपये मागायला जातात तेव्हा शेठ लक्ष्मीचंद त्यांच्याकडे एक अट ठेवतात की ते 1,00,000 रुपये देण्यासाठी तयार आहेत, पण त्या बदल्यात बालगंधर्वांना घोरजानला सोडून स्वतःच्या घरी म्हणजेच लक्ष्मीकडे जावं लागेल, ज्यासाठी बालगंधर्व नकार देतात. आता पुढे एक दिवस बालगंधर्व जेव्हा आजारी असतात तेव्हा डॉक्टर सांगतात की बालगंधर्वांचा गळा खराब झाला आहे, त्यामुळे त्यांना व त्यांच्या गळ्याला विश्रांतीची गरज आहे. पण घोरजान म्हणतात की खेळांचे आमंत्रण येत आहेत, त्यामुळे खेळ होणारच आणि बालगंधर्व खेळ करतील. पण पुढे बालगंधर्व जेव्हा स्टेजवरती परफॉर्मन्स करत असतात तेव्हा त्यांचा गळा खराब असल्यामुळे त्यांना त्यांचा परफॉर्मन्स सादरच करता येत नाही आणि ते मध्येच त्यांचं नाटक थांबवतात. यानंतर एक महाराज ज्यांचं या चित्रपटामध्ये नाव नाही सांगितलं ते बालगंधर्वांना बोलवून घेतात आणि त्यांना भेट म्हणून काही पैसे देतात. प्रत्यक्ष त्यांना माहीत असतं की बालगंधर्व कर्जात बुडालेले आहेत आणि एका चांगल्या कलाकाराची वाईट दशा होऊ नये त्यामुळे त्यांनी बालगंधर्वांना भेट म्हणून पैसे दिलेले असतात. आता इथे परवरदिगार हे गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की बालगंधर्वांना महाराजांकडून जे पैसे भेट म्हणून मिळालेले असतात ते देवासमोर दान करून टाकतात. तसेच आपल्याला त्यांच्या बालपणापासून ते आतापर्यंतचे सर्व सीन फ्लॅशबॅकमध्ये दाखवले जातात. आता बालगंधर्व त्यांच्या नाटक कंपनीतील सहकलाकारांना भेटतात आणि त्यांना त्यांच्या नाटकातील जे शालू वगैरे असतात ते विकायला लावतात आणि त्यातून त्यांचे पैसे वळतावळत करायला लावतात. तसेच इकडे आपण शेठ लक्ष्मीचंदला पाहतो, जे की बालगंधर्वांचं गायन ऐकत ऐकत त्यांचे प्राण सोडतात आणि इकडे बालगंधर्वांची बायको लक्ष्मी देखील हे जग सोडून जाते, ज्याचं बालगंधर्वांना खूप दुःख होतं. त्याचबरोबर इथे आपण बालगंधर्वांचा आवाज ऐकतो, ज्यात ते म्हणतात की हे जग म्हणजे एक रंगभूमी आहे, त्या नाटककाराने लिहिलेले प्रवेश आहेत हे. आपण फक्त सादर करणारे नट. हे दुःखही खरं नाही, सुखही खरं नाही, यशही आपलं नाही आणि अपयश देखील आपलं नाही. हे प्रवेश आहेत त्याने लिहिलेले. एवढंच भरतवाक्य मनात ठेवायचं. पडदा पडताना भूमिका रंगमंचावर सोडून बाहेर पडावं, तसा आता ह्या जगाचा निरोप घ्यायचा निसंकपणे. आणि या आवाजासोबतच हा चित्रपट इथे संपतो. हा चित्रपट रवी जाधव यांनी डिरेक्ट केलेला. याचे लेखक होते अभिराम भडकमकर आणि याला संगीत दिलं होतं कौशल इनामदार यांनी.